स्कूटीवर होतो आणि मी चाललेलो ते ब्रिजवर. ब्रिज क्रॉस करता करताना म्हणजे ना एक भास होतो ना आपल्याला की हां आपल्या मागं कोणतरी आहे, तसंच झालं मला. पण मी म्हणजे ना मला असं बघितलं तर मला असं काय वाटत नव्हतं, पण खरं घाबरलेलो तर होतो मी खूप. आणि मी जसं पुढं चालवणे आणि माझी गाडीचे ना हेडलाईट्स असतात ना ते ना बंद चालू व्हायला लागले. आणि म्हणजे ते चालू झाले की मी बोललो गाडी काय प्रॉब्लेम झाला. सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या अनु ब्लॉग्समध्ये. तर गाईज एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती, तुम्हाला थंबलवरून तर समजलं असेल. ही गोष्ट कालची आहे. काल आमचा एक सॉन्गचा रेकॉर्डिंग होता. तर ना सॉन्गचा रेकॉर्डिंग होता तर मी रेकॉर्डिंगला गेलेलो होतो आणि आम्ही रेकॉर्डिंग वगैरे केलं. तुम्हाला माहीत असेल भिवंडीमध्ये एक कशेली गाव आहे, त्याच्या पुढे गेले की ना एक ब्रिज लागतो. तर त्या ब्रिजवर तो सीन झालेला माझ्यासोबत रात्रीचा. तर आम्ही रेकॉर्डिंग करून मी एकटा होतो. रात्रीचे 3 वाजता मी तिथून निघालेलो घरी यायला. तर घरी येता म्हणजे बोलतात ना रात्रीच्या वेळी कोण नसतं, तर तसंच होतं. आणि मी आपला चाललेलो, मी स्कूटीवर होतो आणि मी चाललेलो ते ब्रिजवर. ब्रिज क्रॉस करता करताना म्हणजे ना एक भास होतो ना आपल्याला की हां आपल्या मागं कोणतरी आहे, तसंच झालं मला. पण मी म्हणजे ना मला असं बघितलं तर मला असं काय वाटत नव्हतं, पण खरं घाबरलेलो तर होतो मी खूप. आणि मी जसं पुढं चालवणे आणि माझी गाडीचे ना हेडलाईट्स असतात ना ते ना बंद चालू व्हायला लागले. आणि म्हणजे ते चालू झाले की मी बोललो गाडी काय प्रॉब्लेम झाला. तर ना ते बंद चालू होत होता, नंतर चालू झाली लाईट, नंतर ना हळूहळू पुढं चाललेलो. तर ना अचानक गाडी ना चालता बंदच पडली. म्हणजे स्पीडमध्ये चाललेलो तेव्हा ऑन द वे बंद पडली. मी परत कसं आपण क्लच दाबून परत गाडीचा ब्रेक दाबून कसं स्टार्ट करतो तशी स्टार्ट झाली. आणि ना जरा पुढं जाताना जो आमचा ब्रिजची इथला मधला येतो ना, तर तिथं ना म्हणजे ना असं मला कोण दिसली व्यक्ती. ते बोलतात ना की व्हाईट साडी XYZ, तसं काय नव्हतं. म्हणजे ना ब्लर टाईप दिसत होतं मला, ब्लर टाईप. आणि ना ते डिवायडर असतो ना आपला ब्रिजचा, तर डिवायडरवर होता. म्हणजे मी ते बघतच होतो, किती वेळ बघत होतो, पण ना ते मला असं क्लिअर दिसत नव्हतं माहिती आहे, तर ब्लर टाईप होता. माझं असं झालेलं, म्हणजे मला असं शेअर करायचं वाटलं तुम्हाला सगळ्यांनी, त्यामुळे मी शेअर करतो तुम्हाला. खोटी गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे. असं खूप जणांना पण दिसलेलं आहे, पण मला विश्वास नाही या सगळ्या गोष्टी. पण त्या दिवसापासून म्हणजे कालपासून मला विश्वास झाला की अशी गोष्टी असतात, निगेटिव्ह गोष्टी असतात. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर कुठं रात्री जर फिरत असतात ना, तर ना घाबरू नका आणि बिंदास पुढं जावा. आपण त्यांना काय करत नाही ना तोपर्यंत ते काय करणार नाही आपल्याला. पण ती गोष्ट ना खरंच खूप भयानक होती. म्हणजे घरी येईपर्यंत डोक्यात माझं तेच विचार चाललेला की काय होतं, काय नक्की झालं. तर तुम्हीच विचार करू शकता ना, गाडी आपली म्हणजे चालता गाडी बंद पडते, मग नंतर हेडलाईट्स बंद चालू होते. म्हणजे काहीतरी गोष्ट असेलच ना तिथं. म्हणजे मी खरं खूप घाबरलेलो. काय बोलशीलच, म्हणजे ते वाटलं नव्हतं एवढा बेकार एक्सपिरियन्स भेटेल मला लाईफचा. म्हणजे अजूनपर्यंत असं कधी झालं नव्हतं, पण त्या दिवशी त्या रात्री झालं. तुम्हाला माहीत असेल भिवंडी गावात, म्हणजे मी भिवंडीचा आहे. आणि तिथं म्हणजे आपण बघा ना बालकूमधनं क्रॉस करतो, आमच्या इकडं काल्ले साईडला भिवंडी साईडला येताना, तर पहिला एक ब्रिज लागतो मोठा हायवे टाईप. तर त्याच ब्रिजला तो माझ्यासोबत सीन झाला. तर मला एवढा सांगायचं आहे की तुमच्यासोबत पण अशी गोष्ट होत असेल ना, तर घाबरू नका, बिंदास जावा. जोपर्यंत आपण त्यांना छेडत नाही ना तोपर्यंत ते आपल्याला काहीच करू नाही शकत. फक्त मला वाटलं तुमचे शेअर करायला म्हणून मी शेअर केला. तर तुम्हाला आवडली असेल आपली व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम द्या, असं पण तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे. पण आपलं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट शेअर केली. लोकांना वाटत असेल काय गोष्टी, काही पण गोष्टी बोलतो, पण तुम्ही कशी माझ्यासाठी फॅमिली आहेच. आज तुमच्यामुळे इथपर्यंत आहे मी.
तुमचं खूप प्रेम भेटतो, म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट आज शेअर केली. तर बस एवढी स्टोरी होती. ठीक आहे, तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा, आणि जे आपल्या चॅनलला नवीन आलं असेल त्या लोकांनी पण सबस्क्राईब करा. असे न्यू कंटेंटचे व्लॉग येतील लवकरच, खूप व्लॉग्स येतील. कारण की आता मी व्लॉग्स बनवत होतो, पण लवकर ना खूप छान व्लॉग्स येतील. प्रयत्न चालू आहे माझे. तुम्ही फक्त सपोर्ट करा, प्रेम द्या, आपण सक्सेस होऊया सगळ्या गोष्टी. ठीक आहे, चला मी व्लॉग इथंच एंड करतो. बाय.